काही विचारवंत पाश्चात्यातले देखील पुनर्जन्म मानतात. उदाहरणार्थ सॉक्रेटिसने असं म्हटलं की माणसाचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा आत्मा दुसऱ्या शरीरात प्रवेश करून पुनर्जन्म होतो. या विषयावर माझा विश्वास आहे. इमर्सन नावाचा एक मोठा तत्त्वज्ञ होऊन गेला. त्यांनी असं मत मांडलं की एखादा मनुष्य एका घरात जातो, त्याप्रमाणे मृत्यूनंतर जो आत्मा येतो तो दुसऱ्या शरीरात जातो आणि पुनर्जन्म होतो. तर पाश्चात्य लोकातही विचारवंतांनी पुनर्जन्म मानला आहे. फक्त त्याचे वैज्ञानिक पुरावे ते देऊ शकले नाही, परंतु त्यांनी थिअरी रूपाने थोडंफार प्रयत्न केला आहे. एक थिअरी आहे क्वांटम भौतिकशास्त्र आणि पुनर्जन्म. त्यांनी असं म्हटलं आहे की प्रत्येक पदार्थ नष्ट होत नाही, त्याचं रूपांतर होते. त्याप्रमाणे व्यक्ती मृत झाली की त्याचा आत्मा दुसऱ्या शरीरात जातो, म्हणजे रूपांतर आहे. म्हणजे या व्यक्तीत हा आत्मा होता, त्या व्यक्तीतला आत्मा मृत्यूनंतर दुसऱ्या जन्मात दुसऱ्याच्या शरीरात गेला आणि रूपांतर झालं. आता काही बौद्धिक याच्यात जर किस पडायचा म्हटलं तर काय म्हणेल की शरीराचं काय होते, तर शरीराची रक्षा होते अग्निसंस्कार झाल्यामुळे. त्याच्यामुळे नष्ट काही होत नाही, फक्त हाडामासाचा देह रक्षेत परिवर्तित होतो. म्हणजे रूपांतरांचा जो सिद्धांत आहे तो थोडाफार जमतो.